नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा मात्र आपल्या रूममध्ये असतात आणि त्यांना माईचं बोलणं आठवते की ह्या नारळाबरोबर कणभर जे काही दुःख आहे, म्हणजे जे संकट आहे तर ते दूर होईल. परंतु ह्या शापाची सावली मात्र इतकी गडद आहे, ती सावली मात्र अख्खं घर गिळू शकते. संकटाची नांदी झालेली आहे, धोका अजून टळलेला नाही. या सगळ्याचा विचार करून आबा म्हणतात की नाही, आता हे जे काही घडतं यावर मात्र तोडगा हा काढावाच लागेल. आणि कितीही लपवायचं म्हटल्यानंतर तरी सुद्धा तो शाप मात्र आता काही ऐकणार नाही. आणि काय माहिती कधी तो डोसकं वर काढेल आणि डसेल सुद्धा. तो शाप इतका जहाल आहे की घरातील सगळे काही संसार आणि घरातील सर्व काही नाती गिळून पार होईल आणि हाताला मात्र काही सुद्धा लागणार नाही. त्यामुळे असं मात्र व्हायला नकोय. त्यासाठी लवकरात लवकर अद्वैतला हे सर्व मला सांगावेच लागेल आणि त्याशिवाय मात्र यातून काही मार्ग नाही निघणार. आणि सगळ्यांचे संसार मात्र अगदी हे मोडतच चालले आहे. त्यामुळे मात्र नाही, आता काहीतरी मला करावे लागेल असे बोलून आबा मात्र जी पत्रिका आहे तर ती पत्रिका घेतात. आणि तेवढ्यात आता ते बाहेर येतात. तोच लगेच रोहिणी बाहेर सुवर्णाला म्हणत असते की ऐक, मला एक कप कॉफी दे. आणि तेवढ्यात आबा बाहेर येतात. तर रोहिणी आता बघत असते. आबा हे डायरेक्ट अद्वैतला आवाज देतात की अद्वैत, ए अद्वैत. तेव्हा रोहिणी आता डॅड जवळ येते आणि विचारते की डॅड अहो काय झाले. तर आबा तिला म्हणतात की काही नाही. रोहिणीकडे लक्ष देत नाही आणि परत अद्वैतला आवाज देतात की अद्वैत, ए अद्वैत. तेव्हा रोहिणी परत म्हणते की डॅड अहो इतक्या मोठ्याने तुम्ही त्याला हाका मारता, काही हवं असेल तसे सांगा, मी सांगते त्याला. तेव्हा आता आबा हे रोहिणीला म्हणतात की नको, तुला नकोय. आणि तेवढ्यात अद्वैत धावतच येतो आणि आबांना विचारतो की काय झाले. तर आता आबा म्हणतात की हे बघ, आपल्याला परत जायचं आहे आणि ते पण लगेच परसुंब्याला. तेव्हा अद्वैत विचारतो की आत्ता कशाला, आपण काही काम करूयात, आजचा दिवस थांबूयात, उद्या सकाळी हवं तर निघूयात लवकर. तेव्हा आता आबा ऐकायला तयार नसतात. आबा म्हणतात की हे बघ, मी तुला आत्ताच्या आत्ता म्हणतोय आणि मी तुला म्हणतो नाही तर मी तुला सांगतोय, चल लगेच निघूया. हा जो काही शाप आहे त्याच्यावरचा तोडगा आपल्याला काढावाच लागेल. तिकडे जायचं आहे आणि गुरुजींना एक पत्रिका दाखवायची आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबा अहो पण. तेव्हा आबा ऐकायला तयार नसतात. आबा म्हणतात की अरे तू माझं ऐक, मी तुला जे काही सांगतो ते ऐक, चल लवकर. तेव्हा आता रोहिणी विचारते की डॅड अहो काय झाले, इतक्या घाईने का जायचं आहे तुम्हाला, काही गडबड आहे का. तेव्हा आता आबा म्हणतात की काही नाही. ते रोहिणीला तर काही सांगायला तयारच नसतात आणि अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू चल लवकर. तेव्हा आता रोहिणी लगेच म्हणते की हे डॅड आहे तर ते कधी काहीच मला सांगत नसतात. स्वतःच्या मनात ती रागाने आबांकडे बघते आणि हे सर्व म्हणते. आणि जर मी यांचा पाठलाग करत गेले आणि यांनी जर मला पकडले तर मात्र आणखीन पचका हो. पण नेमकं हे सगळं काय होत आहे, काय घडत आहे हे तर सुद्धा मला समजायला पाहिजे. त्यावर आता अद्वैत लगेच आबांना म्हणतो की ठीक आहे आबा, चला आपण निघूयात. तेव्हा आता रोहिणी म्हणते की डॅड अहो मी सुद्धा तुमच्या सोबत येते. तर आबा म्हणतात की नकोय, तू येऊ नकोस. तर आता रोहिणी म्हणते की असं कसं, अहो डॅड मला सुद्धा काळजी वाटते, कारण मी सुद्धा या घरची मुलगी आहे, मला तुमच्या सोबत येऊन द्या. तेव्हा आता आबा हे रागाने म्हणतात की रोहिणी मी तुला एकदा सांगितलं की नकोय म्हणून. अद्वैत चल बरं आता निघूयात, आपल्याला खूप असं लांब जायचं आहे. तेव्हा रोहिणी परत म्हणते की नाही डॅड प्लीज, तुम्ही मला थांबू नका. अहो या शापाच्या प्रकरणामुळे एकतर मला खूप टेन्शन आलेले आहे, रात्र रात्र मला झोप लागत नाही आणि तुम्हीच म्हणतात सगळ्यांच्या संसारावर काहीतरी एक अवकळा आलेली आहे. तर हेच बघा अद्वैतचा संसार, सोहमचा संसार आणि राहुलचं तर काय, तर तो घरातच नाही, घराच्या बाहेर आहे. आणि हे बघा डॅड मला मान्य आहे की त्याने जे काही केलं तर तो खूप मोठा एक गुन्हा आहे जो माफीच्या लायकीचा नाही आणि त्यामुळेच नैनाची आणि त्याची ताटातूट झाली असावी. हे कशावरून, त्यामुळे हे बघा डॅड आपण सगळं काही विसरून जाऊयात. आणि तुम्हाला एवढं मान्य आहे की शापाचा जो त्रास आहे तर तो चांदेकरांना होणार आहे आणि मी सुद्धा एक चांदेकर आहे आणि चांदेकरचा वंशज आहे, त्यामुळे राहुल माझा मुलगा आहे. मग मी काय, राहुल काय आणि अद्वैत काय, सगळेजण सारखेच आहोत. तुम्ही जर मला तुमच्या सोबत नेणार नसाल तर मी माझी जाईल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा आबा, तुम्ही प्लीज आत्याला आपल्या सोबत येऊन द्या. तेव्हा आता अद्वैत, रोहिणी आणि आबा हे परसुंब्याला गाडीतून जात असतात. परंतु आता आबांना इतके टेन्शन असते, बरेच दिवस झाले त्यांना झोप नसते. त्यांना आता गाडीमध्ये झोप लागते. तर अद्वैत आबांकडे बघतो आणि म्हणतो की बरेच दिवस झाले आबांना निवांत झोप नाही आणि आबांना जरा निवांत झोपून दे, म्हणजे त्यांना आराम मिळेल. त्यानंतर आता रजनी आबांच्या रूममध्ये काहीतरी घेऊन येते आणि आबा करत असते. आबा तेथे दिसत नाही. तेव्हा आता सुवर्ण सांगते की आबा हे पळसुंब्याला गेलेले आहेत. तेव्हा आता रजनीला फार टेन्शन येते. रजनी म्हणते की परत कशाला गेले आबा, आणि परत ते एकटेच गेले की काय. आणि अगं सुवर्ण, तू त्यांना का थांबवले नाही, आता मात्र हे अद्वैतला मला सांगावेच लागेल. तेव्हा मात्र आता सुवर्ण म्हणते की रजनी मॅडम अहो तुम्ही काळजी करू नका, ते अद्वैत दादांसोबतच गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत रोहिणी मॅडम सुद्धा आहे.
तेव्हा आता रजनी म्हणते की बरं ठीक आहे, आणि मनामध्ये म्हणते की घरामध्ये काय सुरू आहे खरंच काही कळायला मार्ग नाही, नुसती कोड्यावरती कोडी पडत चालली. तेव्हा आता आबा देवी आईला हात जोडतात आणि म्हणतात की देवी आई, अगं तू आहेस म्हणून मी आहेस, आणि माझ्या घराला तूच आता वाचू शकते. तुझा वास या घरावर राहून दे, सदैव आशीर्वाद तुझ्या या पाठीशी राहून दे. आणि तेवढ्यात आता दिवे अचानक विझतात, वाऱ्यांचा अगदी झुळूक येतो आणि अगदी सगळीकडे एक प्रकारचं थैमान वाऱ्याने घातलेलं असतं. अचानक अगदी सगळं काही बदलते. आबांच्या अंगावरची शाल मात्र खाली पडते आणि जे काही ते देवघरात बसलेले आहे तर देवघरातील देवसुद्धा अचानक अदृश्य होतात. एक असा प्रकारचा झटका आबांना बसलेला असतो. आणि तेवढ्यात गाडीतून येत असताना आबाही झोपलेले असतात आणि झोपेत तेही स्वप्न पाहतात. तेव्हा आता आबा अगदी घाबरूनच उठतात की नाही असं जोरात ओरडतात, हे शक्य नाही. तेव्हा आता आबांचं हे एक पडलेलं स्वप्न असतं. आबा आता खूप रडत म्हणतात की अंबाबाई सांभाळ, अगं सांभाळ, तूच आता यातून वाचू शकते. आता अद्वैत आणि रोहिणी घाबरतात. अद्वैत विचारतो की आबा काय झाले, आबा तुम्हाला काय होते हे बघा, घाबरू नका. रोहिणी म्हणते की डॅड तुम्ही शांत व्हा, आणि रोहिणी आबांना पाणी प्यायला देते आणि शांत राहायला सांगते. अद्वैत विचारतो की आबा तुम्हाला काय होते हे बघा बरं, घाबरू नका आणि शांत राहा बरं. आबांना पूर्णपणे दम भरलेला असतो. तो आबा हे अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे फास्ट गाडी चालव, लवकरात लवकर आपण तेथे पोहोचायला हवं. त्यानंतर आता इकडे खऱ्यांच्या घरामध्ये संगीताने एका बाईला बोलावून घेतलेलं असतं आणि ती आता काजलला स्थळ शोधायला सांगते. तेव्हा आता ती बाई म्हणत असते की हे बघा काजलसाठी स्थळ शोधायचं आहे ना, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, फक्त तुम्ही तिला मुलीचे कपडे घालायला सांगा, बाकी तुमची पोरगी छान आहे हो. तेव्हा आता संगीता हसत म्हणते की हे बघा काळजी करू नका, मी तिला तयार करते आणि तिला मुलींचे कपडे घालते आणि तिला तुमच्या जे काही ड्रेसमधील फोटो आहे ते फोटो दाखवते. म्हणून संगीता आपल्या मोबाईलमधील काजलच्या ड्रेसवरील फोटो दाखवते. तेव्हा मात्र आता ती बाई म्हणते की खरंच अय्या अहो किती सुंदर दिसते हो तुमची, तुम्ही हे फोटो मला पाठवा आणि बघतच राहा की मी तिच्यासाठी कसे पटापट अगदी स्थळ शोधते. आणि तेवढ्यात दिनकर कामावरून घरी येतो. आता संगीता आणि ह्या बाईचं जे काही सुरू आहे तर ते ऐकतो. दिनकर विचारतो की काय ग संगे, अगं स्थळ आणि कुणासाठी बघते. तेव्हा आता संगीता म्हणते की तुम्ही एक काम करा, ती पिशवी ठेवा आणि ओट्यावर मी तुमच्यासाठी ताक करून ठेवलेलं आहे, ते ताक तेवढं पिऊन या, मी तुम्हाला नंतर सांगते. तेव्हा दिनकर ऐकायला तयार नसतो. दिनकर म्हणतो की संगे अगं मी तुला काय विचारतो की स्थळ कुणासाठी शोधते. तेव्हा आता ती बाई म्हणते की अहो तुमच्या काजलसाठी. ते ऐकून दिनकर म्हणतो की काय काय बोलते संगीते. तर ती बाई म्हणते की अहो तीच आता लग्नाची राहिलेली आहे, मग तिच्यासाठीच. दिनकर म्हणतो की आहो, पण संगीता आता काही दिनकरला पुढचं बोलून देत नाही आणि त्या बाईला म्हणते की तुम्ही या आता, मी तुम्हाला फोटो पाठवून दिले. तेव्हा ती बाई लगेच आता येते हो असं बोलून निघून जाते. तर दिनकर संगीजवळ येतो आणि विचारतो की संगे अगं तुझं हे काय सुरू आहे, अगं आपल्या काजलसाठी तू स्थळ बघते. तेव्हा मात्र आता संगीता म्हणते की मग काय करू, दुसरं काही पर्याय आहे का आपल्याकडे, अहो बोल ना आता. तेव्हा आता दिनकर म्हणतो की हे बघ अशा परिस्थितीत मात्र फक्त लग्न हा एक मार्ग नसतो. तेव्हा आता संगीता म्हणते की हे बघा तुम्हाला काही कळत नाही, अशा परिस्थितीत फक्त लग्न हेच एक महत्वाचा मार्ग असतो. एकदा की लग्न झाले की सर्व काही अगदी दूर होते, आणि ते पण लग्न तिचं बाहेरगावी तिला अगदी मुलगा शोधायचा आहे, येथे नाही, बाहेरगावी तिला कायमचं काढून द्यायचे. तर बाहेरगावी ती राहील तर इकडचं सर्व काही विसरेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तिने आता कोल्हापूरमधून लांब गेलेलं चांगलं राहील, ते पण तात्पुरतं नाही तर कायमची. त्यामुळे आता मात्र बाद झालं, एकतर तिने आयुष्याची वाट लावलेलीच आहे, पण तिला मात्र मी माझ्या कलाच्या आयुष्याची वाट नाही लावून देणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी तुम्हाला शेवटचं सांगते की आता काजलचं लग्न होणार म्हणजे होणार. दिनकर म्हणतो की अगं संगे तू ऐकून तर घे, परंतु संगीता काही एक ऐकून घ्यायला तयार नसते आणि शेवटी ती आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता इकडे आबा अद्वैत हे सगळेजण पळसुंब्याला येऊन पोहोचतात, गुरुजींच्या घरी येतात आणि गुरुजींना नमस्कार करतात. गुरुजी देवपूजाच करत असतात आणि त्यांना बसायला सांगतात. तेव्हा आता आबा हे गुरुजींना म्हणतात की हा माझा नातू अद्वैत आणि ही माझी मुलगी रोहिणी, दोघांची आता ओळख करून देतात. आणि आता आबा हे गुरुजींना मागच्या भूतकाळात घडलेल्या घटनेबद्दल सांगतात. तर ती घटना मात्र माझ्या आता ह्या अगदी सुखी आयुष्यामध्ये मात्र डोकं घालते. आणि जेव्हा मागच्या वेळेस ती घटना घडलेली आहे तेव्हा मी इथे आलो होतो, तर तेथे तुमचे आजोबा होते. तर आता ते गुरुजी म्हणतात की हो तुमच्या घराण्याबद्दल जी काही घटना घडली होती त्याबद्दल आजोबांनी मला सांगितले होते. आजोबांनी मात्र शेवटच्या वेळेला मला चांदेकरांच्या घराण्याशी जी काही घडलेली भूतकाळातील ती घटना आहे आणि त्याचा भविष्यावर काय परिणाम होणार आहे हे सर्व मला सांगितलेले होते. तेव्हा अद्वैत आबांना विचारतात की आबा गुरुजी काय बोलतात, कसले हे संकेत आणि कसली भूतकाळातील घटना.
तेव्हा आबा म्हणतात की अद्वैता, अरे तुला एक महत्त्वाची भूतकाळात घडलेली एक अगदी घटना सांगायची आहे, इतकी वाईट घटना. रोहिणी मात्र आता कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते. आबा म्हणतात की अरे जी घटना अशी आहे की ज्याचा संबंध आपल्या घराशी आहे. तेव्हा मात्र ती भूतकाळातील जी घटना आहे त्याबद्दल आता आबाही सांगायला सुरुवात करतात की देवी आईचा उत्सव असतो आणि त्या उत्सवामध्ये आता पूजा ही माझ्या हाताने आणि शारदाच्या हाताने होत असतात. गुरुजी तेव्हा आता शारदा आणि भालचंद्र म्हणजे आबा यांना म्हणले असत की अरे भालचंद्रा, तू आता ह्या पिढीचा अगदी अगदी डोलारा आहेस. तू आणि शारदा तुझी सौभाग्यवती. आता मात्र हे जे खरे सूत्रधार आहात आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की देवी आईची ही मूर्ती अगदी सुंदर आणि सुबेक बनवलेलीच असेल कारागिराने. त्यामुळे आज मात्र ही देवीची स्थापना आणि ही पूजा करण्याचा अधिकार तुमच्या दोघांचा आहे. आणि हे बघ, तुझ्या पुढच्या पिढीच्या संसाराची आणि आजच्या ह्या पिढीच्या सौख्याची आणि संसार सुखाची ही मेड आज मात्र तू तुझ्या हाताने बांध. आणि आता आबांना ते गुरुजी पुढे बोलवतात की ए भालचंद्रा, पुढे ये आणि ह्या मूर्तीवरचं कापड आहे तर ते तुझ्या हाताने बाजूला कर आणि सगळ्यांना मात्र मूर्तीचं दर्शन होऊन दे. तेव्हा आता आबा खूप खुश असतात. आबा आपल्या शारदाकडे बघत असतात आणि शेवटी मूर्तीच्या डोक्यावरील जे काही कापड आहे तर ते आबा बाजूला करायला जातात. सगळ्या गावामधील एक हा मोठा उत्सव असतो. आता आबा खुश होत देवी आईच्या अंगावरील ते कापड बाजूला करत असतात आणि सगळेजण गुरुजी मोठ्याने देवी आईचा अगदी उदो उदो असं करत असतात. तेव्हा मात्र आता देवी आईचं सगळेजण उदो उदो करत असतात. परंतु जेव्हा देवीच्या अंगावरील ते कापड बाजूला केले जाते तर तेथे मात्र आता एक वेगळाच काहीतरी चमत्कार घडलेला असतो. सर्वजण अगदी धक्क्याने पाहतात तर आता शारदाच्या हातातील पूजेचे ताट सुद्धा खाली पडते. तेव्हा मात्र आता गुरुजी ओरडतात. गुरुजी म्हणतात की नाही नाही, हे शक्य नाही. आता शारदाच्या हातातील ताट खाली पडून लगेच सगळे काही ताट पालथे होते आणि शारदा लगेच आता दाराशी जाऊन उभी राहते. आबा मात्र अगदी एका स्थानात स्तब्ध होतात. एक खूप मोठा धक्का त्यांना बसलेला असतो. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. गुरुजी मोठ्याने ओरडतात की नाही, हे शक्य नाही. आणि ही मूर्ती मात्र आता चिरलेली असते आणि ही मूर्ती दुभंगलेली आहे हे बघून गुरुजी म्हणतात की हे शक्यच नाही, असं होऊ शकत नाही, नक्की काहीतरी संकेत आहे. तेव्हा आता आबा म्हणतात की शारदाने जी मूर्ती घडवली होती तेव्हा ती मूर्ती अखंडित होती आणि तेवढ्यात मात्र आता देवी आईच्या गळ्यातील ते मंगळसूत्र सुद्धा तुटते आणि खाली पडते. तर आबा तर आता धक्क्यानेच पाहत असतात. सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. शारदा विचारते की गुरुजी हे सर्व काय होते. आता कुणाला काहीच लक्षात येत नसते. आबा मात्र खूप असे स्तब्ध होतात. तेव्हा आता गुरुजी अगदी ध्यानस्थ होतात आणि हातामध्ये तो भंडारा घेतात आणि म्हणतात की भालचंद्रा, अघटित घडणार आहे. तुझ्या खानदानामध्ये काहीतरी एक खूप मोठी घटना घडणार आहे, खूप अशी अघटित, त्याची चाहूल लागलेली आहे. आणि आज मात्र हे कार्य निर्विघ्नपणे जर पार पाडले असते तर मात्र ती तुमच्या पिढीच्या सौभाग्याची आणि सुखी संसाराची नांदी होती. परंतु आज मात्र जे काही अघटित घडलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की चांदेकरांच्या प्रत्येक घराण्यावर आणि सुखी संसारावर अगदी त्याची भुरळ पडेल आणि अगदी ते संसार तुटले जातील. जे काही आज मी तुम्हाला भाकीत सांगितलेलं आहे तर ते सगळे शब्द माझे तुम्ही लिहून ठेवा. तर तुम्ही लिहून ठेवा की चांदेकर घराण्याचा कुणाचाही संसार टिकणार नाही, शेवटपर्यंत तो संसार कडेला जाणार नाही. हा एक मोठा चांदेकरांना शाप लागणार आहे. तेव्हा आबांना आता हे सर्व काही आठवते आणि आबा त्या शापाबद्दल आता अद्वैत आणि रोहिणी यांना गुरुजींसमोर हे सर्व सांगतात. तेव्हा आता हे शापाबद्दल ऐकून रोहिणीला तर आनंद होतो. रोहिणी आता मनात म्हणते की हे तर खूप जबरदस्त आहे, इतकी मोठी गोष्ट आणि ती गोष्ट मला आत्ता कळते. आणि रोहिणी, अगं हे तर तुला मिळालेलं एक हत्यार आहे, यात असेल किंवा नसेल परंतु ह्या गोष्टीचा फायदा मात्र नक्की मी करूनच घेतला पाहिजे. त्यानंतर आता गुरुजी ही पत्रिका चेक करत असतात. आता ही पत्रिका चेक केल्यानंतर आता गुरुजींना सुद्धा एक खूप मोठा धक्का बसतो. गुरुजी म्हणतात की आता मला असं वाटतं की काहीतरी भयानक अशी घटना अघटित घडणार आहे आणि याचे परिणाम सुद्धा अगदी वाईट दिसून येणार आहेत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, गुरुजी हे असं कसं होईल? देवी आईचे भक्त किती श्रद्धेने हे सर्व करतात, मग देवी आई त्यांच्या भक्तांच्या बाबतीत इतकं वाईट कसं वागू शकेल? म्हणजे ही गोष्ट खूप जुनी आहे आणि आबासाहेबांची पुण्याई तर खूप मोठी आहे. आणि हे बघा गुरुजी, जर काही वाईट घडायचे असते तर आता आतापर्यंत ते घडले असते, परंतु आतापर्यंत सगळं काही अगदी चांगलं सुरू आहे. तर आणि अचानक असं हे कसे? तेव्हा आता गुरुजी म्हणतात की वेळ कधी बदलेल आणि काळ कधी येईल कधीही सांगता येत नाही आणि जे लिहिलेलं असतं ते कधीही बदलता येत नाही. मात्र अगदी हळूहळू चाल करून येत आहे, त्यामुळे तुम्ही सांभाळून राहा, आपल्या माणसांना जपा. तर असे म्हटल्यानंतर रोहिणीला तर आनंद होतो, परंतु अद्वैतला आबा या दोघांना खूप टेन्शन येते. अद्वैत विचार करतो की असे काय वाईट घडणार आहे. तर त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये रजनी आता सरोजला सांगते की आबा तिकडे पळसुंब्याला अद्वैत बरोबर गेलेत.
तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की आबांची तब्येत बरोबर नाही आणि कसे ते तिकडे जाऊ शकतात. आणि कला मात्र नुकतीच आजारपणातून बाहेर येते आणि त्यात म्हणजे आबांची जर तब्येत बिघडली तर आपण काय करायचं बरं. आणि तेवढ्यात आबा अद्वैत हे सगळेजण घरी येतात. तर रजनी म्हणते की हे बघा ते आलेच. तेव्हा आता सरोज म्हणते की आबा आबा, परंतु आबा कोणाशी काही बोलायला तयारच नसतात. तेव्हा सरोज विचारते की आबा अहो असे न कळत तुम्ही सांगता कुठे गेले होते आणि एकतर स्वतःची काळजी घेत नाही असं तुम्ही का करतात. एकतर घरामध्ये आजारपण सुरू आहेत आणि तुम्ही तर कोणालाही काही न विचारता सरळ उठून निघून जाता. परवा मध्यरात्री सुद्धा तुम्ही पळसुंबेला गेला होतात आणि ते सुद्धा चालत आणि आज सुद्धा तेच. तेव्हा आता आबा म्हणतात की सरोज अगं काळजी करू नकोस, मी काही एकटा केलं नव्हतो. काय झाले की माझ्या मित्राची तब्येत अचानक बिघडली होती आणि मग त्यांच्या घरच्यांचा फोन मला आला होता इतक्या लांब मला भेटायचं आहे म्हणून, त्यामुळेच मी तातडीने गेलो. आता आबा ही सरोजला खोटं बोलतात. तेव्हा मात्र आता रजनी आपल्या मनात विचार करते की आबांना काय झालं असेल, ते नक्की सरोज उमा वहिनीपासून काय हे लपवत असेल. पळसुंब्याला गेले होते हे का खरं ते सांगत नाही आणि नाही म्हणजे ते पळसुंब्याला मुळात परत का गेले असतील. तेव्हा सरोज म्हणते की हे बघा बाकी काही असो, तुमची तब्येत तेवढी महत्वाची आहे तर, आणि कुणाला जर न सांगता गेलात तर तुमच्या जे काही पथ्य पाणी आहे, सवयी गोळ्या वगैरे यांचे सगळं काही आता सवयी बदलतात आणि त्याचा त्रास तुम्हाला जास्त होतो. त्यामुळे हे बघा कुणाचं नाही तर माझं ऐका, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि अद्वैत तू तरी सांग ना यांना यांच्या स्वतःची तब्येतीची काळजी घेण्यासाठी. तर अद्वैत म्हणतो की हो आई मी सांगेल, परंतु खरे कशी आहे ती ठीक तर आहे ना. सरोज म्हणते की हो ती आता बरी आहे आणि बरं चला बरं मला मीटिंगला जायचं आहे, मी येते. आबा येते मी असं बोलून आता सरोज ही आता मीटिंगसाठी बाहेर निघून जाते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबा हे बघा मी फ्रेश होतो आणि खरे बरोबर जाऊन बोलतो, तिला भेटतो, ती काळजी करत असेल असे बोलून आता अद्वैत आतमध्ये जातो. तर आबा आपल्या मनात विचार करत असतात की यापुढे मात्र आई तू काय वाढून ठेवलं आहे, नक्की काय होणार आहे याची चाहूल तू देते. त्यानंतर आता इकडे रोहिणी घाईने नैनाच्या रूममध्ये येते आणि नैनाला आवाजच देत असते की नैना अगं नैना कुठे आहे तू. आणि तेवढ्यात राहुल इकडे रोहिणीला फोन करतो. रोहिणी आता फोन बघते. तेव्हा आता फोन उचलून ती हॅलो म्हणते. तर राहुल म्हणतो की मम्मा अगं तू प्लीज काहीतरी कर, येथे एकतर माझी वाट लागलेली आहे. तर रोहिणी त्याला विचारते की काय रे काय झाले. तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं मम्मा माझी सगळी जे काही क्रेडिट कार्ड्स आहे तर ती ब्लॉक झालेली आहेत आणि हे बघ अगं मम्मा मला साधे बेसिक खर्चासाठी सुद्धा पैसे नाही उरलेले, कार्ड तर ब्लॉक झाले. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे काहीतरी काम कर. राहुल म्हणतो की मम्मा अगं मी काय करू शकतो तेच मला नाही कळत. म्हणजे हे बघ जर मी कुठलं तरी काम करायला गेलो आणि त्यात हात लागला आणि जर मी त्यामध्ये अडकून बसलो तर मी काय करणार, आणखीनच जर अडकलो तर आणखीन टेन्शन होईल. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हे बघ तू काही करू नकोस, मी आहे, मी बघते, विचार करून काय करायचं आहे ते तुला सांगते. आणि हे बघ नीट ऐकून घे, मी तुला जे काही सांगते की लवकरात लवकर तुम्हाला येऊन भेट आणि थोडेसे पैसे सुद्धा मी तुला देते, पण ह्या चांदेकरांच्या बाबतीत तुला पुढे काय करायचं आहे ते सुद्धा सांगते. तर आता राहुल म्हणतो की ठीक आहे भेटतो मी असे बोलून आता राहुल फोन ठेवतो. त्यानंतर आता अद्वैत रूम मध्ये येतो. आता गुरुजींनी जे काही सांगितलेले आहे आणि आबाने ती भूतकाळातील जी घटना सांगितलेली आहे तर सारखं अद्वैतला तेच आठवते. अद्वैत आता ते सर्व आठवून खूप टेन्शन मध्ये येतो आणि गुरुजी म्हणतात की काहीतरी भयानक असे अनिष्ट चाल करून येणार आहे, वेळ कधी बदलेल आणि काळ कधी गिळून टाकेल हे सांगता येत नाही. म्हणून आता गुरुजींनी जे काही भयानक घटना सांगितलेली आहे तर त्याचं अद्वैतला खूप टेन्शन येते आणि सांभाळून राहा, आपल्या माणसांना जपा, संकट चाल करून येत आहे. तर तेव्हा कला मात्र आता झोपलेली असते, परंतु अद्वैत मात्र पूर्णपणे घामाघूम होतो. या भीतीने तो अगदी थरथर कापत असतो. तेव्हा तो मागे वळून कलाकडे बघत असतो आणि कलाजवळ येतो. तो कला ही झोपलेली असते आणि तो आता कलाजवळ येतो. कलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो की खरे आज मात्र पळसुंब्याला गेल्यानंतर मला जे काही कळाले त्यामुळे खरंच आज माझं मन अगदी खूप टेन्शन मध्ये आहे. मला तुझी खूप काळजी वाटते, तुझी माझी आणि आपली. आणि हे बघ खरे मला आपलं चुकीचं काही झालेलं नकोय आणि खरे मला तुला गमवायचं नाही गमवायचं तुला. तेव्हा मात्र आता अद्वैतच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो कलाला अगदी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणत असतो. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये राहुल आणि रोहिणी एकमेकांना भेटतात. तर रोहिणी म्हणते की हे बघ राहुल मला त्या कला, अद्वैत आणि सरोज या तिघांमध्ये फूट पाडायची आहे. तर राहुल विचारतो की कसं आहे. तर रोहिणी म्हणते की अरे कलाचं जगदंबा भांडार आहे तर ते जळालं होतं हे तुला आठवते का. तेव्हा आता रोहिणी लगेच आता ते सरोज मॅडमने केलेले आहे हे कला आणि अद्वैत यांच्यासमोर येण्यासाठी आता पुन्हा त्या व्यापाऱ्याला ते घरी पाठवते. तेव्हा तो आता घरी येतो
आणि तो कलाला म्हणतो की आम्हाला तुमचं जगदंबा भांडाराची जागा हवी आहे. तर कला त्याला स्पष्टपणे म्हणते की आम्ही तुम्हाला नाही देणार. मी त्या जागेवर माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करेल. तेव्हा तो व्यापारी म्हणत असतो की ही जागा आहे तर ती नेमकं कुणासाठी आणि कोणत्या घरातल्यांसाठी वापरायची आहे तुम्हाला? ज्या लोकांनी त्या जागेची राख केली त्यांच्यासाठी. तेव्हा आता कला विचारते की कुणामुळे म्हणतात तुम्ही आणि त्यांचा रोग कुणाकडे आहे? तेव्हा आता अद्वैत हा कलाकडे बघत असतो आणि कला अद्वैतकडे. तेव्हा आता हे सगळं सरोजने केलेलं आहे हे मात्र आता कलासमोर येणार असते आणि आता रोहिणी मुद्दाम यांची फूट पाडण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.